सर्वांचं आवडतं पारंपरिक असं स्नॅक्स म्हणजे पापड. छोट्यांना मोठ्यांना सर्वांना आवडणारा हा पापड, याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. बघा, अतिशय उत्तम असे पापड या ठिकाणी बनवून रेडी आहेत. तर तळून पाहिला तर आपण भाजूनही बघूया. किती छान कुरकुरीत असा पापड झाला आहे. तर अशा प्रकारचा पापड तुम्हालाही बनवायचा आहे का? बघा, अशा प्रकारे छानपैकी आपण भाजून पण बघितला. हा पण अतिशय उत्तम, अतिशय छान असा कुरकुरीत झाला आहे. अशा प्रकारे छानपैकी आपण पापडाची रेसिपी आता बघूया. व्हिडिओमध्ये अतिशय व्यवस्थित अशा प्रमाणात तुम्हाला याचं प्रमाण आणि अंदाज सांगणार आहे. तर बघा, अशा प्रकारे छानपैकी पापडाची रेसिपी या ठिकाणी आपण करणार आहोत. हे छान पापड तुम्ही नक्की करून पहा. छोट्यांना मोठ्यांना सर्वांना आवडणारे हे पापड आहेत. हे अतिशय उत्तम प्रकारचे पापड या ठिकाणी आपले बनून तयार आहेत. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला साहित्य व कृती सांगणार आहे. हे बघा, ही आहे उडदाची डाळ आणि ही आहे मुगाची डाळ. हे आपण सोल या प्रमाणातच घेतले आहे, कारण सोल जर घेतली तर ही आपल्याला अतिशय सोपं जाईल धुवायला आणि वाढवायला. पण सोल डाळ घेतली आहे. 1 किलो वर आपल्याला मुगाची डाळ व 1 किलो वर आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. उडदाच्या डाळीचं प्रमाण तुम्हाला जर चिकटपणा आवडत नसेल तर तुम्ही थोडं कमी घेऊ शकता. त्याला 1 किलो किंवा अर्धा किलो हे प्रमाणही उत्तम होतं. छान 3-4 पाण्याने धुवून घेतल्यावर त्याला आपण मस्तपैकी उन्हात वाळवून घेतले आहे. आपल्याला वाळण्याचा अंदाज जर येत नसेल तर आपण त्या दाताखाली डाळ टाकून पाहायची आणि खटकन जर फुटली तर डाळ आपली उत्तम वाढून तयार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण डाळ घेतली आहे आणि ही आपण तळण्यासाठी देणार आहोत. चक्कीमध्ये देत असताना सोबत आपल्याला 1/2 किलो बेसन पीठ म्हणजे चण्याची डाळ द्यायची आहे, जेणेकरून काय होईल की आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घास त्यामध्ये येणार नाही. तर बघा, अशा प्रकारे आपण 1 किलो चण्याची डाळ व आपली 2 किलो हे मूग आणि उडदाची डाळ आपण दिली आहे आणि उत्तम प्रकारे बारीक असं पीठ दळून आणायला सांगितलं आहे. हे आपलं बेसन पीठ आणि ती आपली व्हाईट जी दिसत आहे ती आपलं जे पीठ आहे मूग आणि उडदाचं ते आहे. तर बघा, साहित्य घेतलं आहे मी. त्यामध्ये आपण रेडीमेड कुठल्याही कंपनीचं 2 पाकिट या ठिकाणी 100 ग्रॅमचे जर असतील तर ते घेऊन घ्यायचे आहे. त्यानंतर मी 1 किलो याप्रमाणे 1 चम्मच म्हणजे 2 चम्मच मीठ घेतलं आहे. नंतर आपण 1 चमचाभर जिरे पावडर या प्रमाणात 2 चमचे जिरे पावडर घेतले. हिंग घरचा बनवलेला असल्यामुळे मी खडा हिंगाला बारीक करून त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून मिक्सरमधून काढून घेत असते व अतिशय उत्तम असे स्वाद त्याचा लागतो. तो पण 1 चम्मच मी या ठिकाणी टाकून घेतला आहे. 10 मिरी घेतले आणि ते पण छानपैकी काढून घेतले आहे आणि ते पण यामध्ये मिक्स केले आहे. तेलाचा वापर आपण जेव्हा आपण पापड लाटणार आहोत तेव्हा करणार आहोत. अतिशय उत्तम प्रकारे आपण याला मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करत असताना आपला मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही चम्मचने किंवा सरळ हातानेही करू शकता. पूर्वीच्या काळी सर्व स्त्रिया घरीच हे पापड लाटत होते, पण आता वेळेची आणि साहित्याची पण कमतरता असल्यामुळे याच्यासाठी मी एक मस्तपैकी पर्याय निवडला आहे. तो म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे हा मस्तपैकी डबा पॅक बंद करून घेणार आहोत आणि ही आहे ती मशीन ज्यावर आम्ही हे पापड सगळे लाटून घेतले आहे. अशा प्रकारे त्यांनी मेजरमेंटनुसार त्यामध्ये मस्तपैकी पाणी टाकून घेतलं. 1 किलो याप्रमाणे आणि 2 किलो याप्रमाणे असं वेगवेगळं त्यांचं अंदाज असतो. त्यामुळे त्या ताई बरोबर त्यामध्ये पाणी मिक्स करून घेत आहे आणि त्यांचेच मिस्टर दादा त्यांमध्ये ही जी मशीन आहे यामध्ये ही मस्तपैकी हा गोळा छानपैकी मिक्स होत आहे. बघा, अशा प्रकारे पूर्वीच्या काळी स्त्रियांना खूप प्रमाणात अतिशय सकाळपासून गोळा भिजून ठेवून नंतर तो तेल आणि जो पाटा वरवंटा असतो त्यावर मस्तपैकी त्याला तेल लावून कांडण्याची अशी पद्धत होती. तो खूप मस्त असा व्यवस्थित असा गोळा या ठिकाणी तयार होत होता. त्याची झंझट आता राहिली नाही, कारण सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आता मशिनीचा वापर आपण करू शकतो. ह्याच गोष्टी ह्या तुमच्या घरी जर पोळपाट लाटणारे आणि वेळ असेल तर हे तुम्ही घरीही लाटू शकता. पण अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे मशीन आहे. त्यामध्ये अतिशय म्हणजे 1-1.5 तासामध्ये तुम्ही पापड लाटून तयार करून वाढवून घरी घेऊन येऊ शकता. अशा प्रकारची ही मशीन आहे. तर बघा, अशा प्रकारे छानपैकी या पापडाच्या मशीनमधून हे पापड निघत आहेत. आपण यामध्ये जाड बारीकही पातळ करायला लावू शकतो. तर बघा, अशा प्रकारची या साईजमध्ये पापड हे या ठिकाणी अवेलेबल आहे. यापेक्षा मोठीही साईज होऊ शकते. तर बघा, अशा प्रकारे हे पापड छानपैकी तयार झाले आहेत. मस्तपैकी कॉटनच्या छान सुती कापडावर हे छानपैकी आम्ही वाळू घालून घेतले आहेत. नंतर अतिशय उत्तम असे 200च्या जवळजवळ हे पापड आमचे तयार आहेत.
नंतर घरी आणून मी परत त्यांना छानपैकी वाळवून घेतलं आहे. ते पण मी सावलीमध्येच वाळवून घेतलं आहे. उन्हामुळे लाल होतात पापड म्हणून मी उन्हात टाकले नाही, तर सावलीमध्ये छानपैकी कॉटनच्या एका कापडावर वाळू घातले आणि त्यांना छानपैकी जमा करून घेतले आणि डब्यामध्ये स्टोअर केले. आता आपण तळून बघूया. आणि तळून बघितल्यानंतर हे पापड अतिशय उत्तम असा फुगून आला आहे बघा. अतिशय कमी तेलकट हा पापड तयार झाला आहे. तळल्याबरोबरचा व्हिडिओ असल्यामुळे थोडा तेलकट दिसत आहे, पण थोड्या वेळाने जर बघितला तर पूर्ण तेल याचा तुटून गेला आहे. नंतर आपण भाजण्याचा व्हिडिओ बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.